राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे 28 जानेवारी बुधवार रोजी सकाळी विमान अपघातात दुःखद निधन झाल्याची वार्ता देशासह सबंध महाराष्ट्रामध्ये कळताच महाराष्ट्रामध्ये सर्वत्र शोककळा पसरली होती. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत होती. तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांशी ज्यांनी जवळीक साधली होती असे पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना या घटनेने चांगलाच धक्का बसला होता. तर काही पक्षाचे नेते व पदाधिकारी हे ढसाढसा रडत होते. ही घटना झालीच कशी असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला होता. या घटनेचे माहिती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील शहरासह गावागावात पोहोचल्याने 30 जानेवारी शुक्रवार रोजी कोसमेट येथे सर्व समाज बांधव व सर्व पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व व्यापाऱ्यांनी स्वयंपूर्तीने कोसमेट फाट्यावर एकत्र येत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कणखर कर्तृत्वावर प्रकाश टाकत महाराष्ट्राने अशा या विमान दुर्घटनेत एक नेता गमावला आहे, त्यामुळे महाराष्ट्राला आणि त्यांच्या पक्षाला असा कणखर मनाचा आणि दिलेल्या शब्दाला पाळणारा एकवचनी व दिलदार नेता आज आपल्यामध्ये नाही अशी खंत व्यक्त करत उपस्थित सर्व पदाधिकारी, व्यापारी व कार्यकर्त्यांनी आणि सर्व समाज बांधवांनी एकत्र येत अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी कोसमेट येथील सरपंच प्रतिनिधी दिगंबर भंडारवाड, राष्ट्रवादी काँग्रेस युवा नेते निर्गुण पाटील, माजी सरपंच शिवाजी बोटेवाड, भाजपाचे रमेश बोटेवाड, कपिल बंकलवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे गंगाधर जाधव, विष्णू पाटील, सुदाम साखरे, बालू येलचटवार, श्याम तांबाले, भगवान पाटील, ज्ञानेश्वर गड्डमवाड, नंदू सावकार यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जीके न्यूज, किनवट, नांदेड. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.